93 दररोज आपल्या क्लास मार्फत अकॅडमी मार्फत एक ऑनलाईन पेपर दिला जातो. त्याचं पेपरचं सोल्युशन संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये घेतलं जातं. त्यानुसार इथं 5वी नवोदय यांचा 93वा पेपर आहे. या पेपरमध्ये 1 2 3 4 5 8 11 12 रेस मधली आहे. याचा अर्थ बाकीची रेस मध्ये नाही येत असं नाही. 80 प्रश्नाचा पेपर आहे. ग्रामीणला राखीव कोटा आहे, परंतु आपल्याला पैकीच्या पैकीच मार्क निघले पाहिजे. एकही प्रश्न चुकता कामा नये. त्याच्यासाठी जो आपल्याला प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी जी पद्धत वापरायची ती आपण तुम्हाला याच्यामध्ये सांगतो का. उद्या पेपरचं टायमिंग 11:30 ते 1:30 2 तास सलग पेपर असतो. मध्ये ब्रेक वगैरे काही नसतो. तर तिथं तुम्ही मला 10 वाजता प्रेझेंट असलं पाहिजे. 10 ते 10:30 आतमध्ये जाचाल तुम्ही. बरोबर पॅरेंट्स ठेवा. पॅड घेऊन दिलं ठीक आहे, नाही घेऊन दिलं तर पॅरेंट्स जवळ द्या. सॅक वगैरे हे सगळं पॅरेंट्स जवळ द्या. जे घेऊन जातात तेवढंच आतमध्ये घेऊन जावा. कंपास वगैरे असल्या काही गोष्टी नको. खोडरबर तुम्हाला तसला व्हाईटनर वगैरे खोडरबर वापरता येत नाही, त्यामुळे तो घेऊनच जायचा नाही. पेन डबल पेन घेऊन जावा. स्ट्रिक्टली त्या ठिकाणी वातावरण नसतं. हातामध्ये घड्याळ कॅल्क्युलेटर वगैरे असल्या गोष्टी अलाउड नाहीये. बरोबर टायमिंगला तिथं प्रेझेंट राहा. 10:30ला तुमच्या सीटवर जाऊन बसा. पॅरेंट्सला आतमध्ये सोडलं जात नाही. माझं सीट कुठे आहे, मी काय करू, मग काय करू. तिथं मार्गदर्शन करणारे असतात माणसं, त्यांना विचारा की कुठं तुमची रूम आहे, त्या रूम मध्ये जाऊन तुमचा सीट नंबर पहा. बरोबर 10:30ला तुम्ही आतमध्ये केला पाहिजे. 11:15 वाजता तिथं 15 मिनिटं बसा. 11:15 वाजता तिथलं वॉशरूम कुठे आहे ते वॉशरूम बघा. लागलेलं असलं तरी जावा, नसलं तरी जाऊ द्या. तर पुन्हा 11 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला उठायचं नाही. उगाच पाणी पीत बसलाय मग सोना लागले असलं काही करत बसायचं नाही. जाताना सोबत तुमचे जे कच्च्या कामाला कागद ते घेऊन गेले जात नाही. तुमचे जे रिसीट आहेत त्या रिसीटच्या कलर प्रिंट असतील तर खूपच चांगल्या 3 प्रती काढून घ्या. रिसीट पलटी करायचं, कच्चं काम करायला तुम्हाला वापरता येईल. ओके. रिसीटच्या 3 झेरॉक्स ठेवा, म्हणजे तेच कच्च्या कामाचे कागद म्हणून. ओके, वापरता येतील तुम्हाला. त्यानंतर दुसरं महत्वाचं, सोबत आधार कार्ड, आधार कार्डच्या ओरिजिनल आधार कार्ड तुमचा त्याची झेरॉक्स दोन्ही सोबत ठेवायचं आहे. कंपल्सरी पाहिजेच. तेव्हा रेसिडेन्शियल तुमचं असतं की तुम्ही शहरी ग्रामीण आहात, तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा रहिवासी आहात ते त्याच्यावर सिद्ध होतं. तुम्ही आधार कार्ड जर दिलं नाही तर तुम्हाला परीक्षेला आतमध्ये एंट्री देणार नाही. मग पळापळ करायची वेळ येऊ नये. परीक्षा केंद्रामध्ये गेला, आपल्या सीटवर बसा. 11:15ला तुमचा पेपर तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका मिळेल. त्यावरती कसे नंबर वगैरे काय ते सगळ्या सूचना ते देतील. तुमचं जर रिसीट पाहिलं तर रिसीट, एखाद्याचा रिसीटचा फोटो कुणाचा जॉईन केलेला आहे तरी रिसीटचा फोटो टाका याच्यावर. कुणाकडे आहे का रिसीट, कुणाचा रिसीट असेल त्याचा फोटो काढून घे. इकडे फोटो तुझा, त्याचा कुणाच्या याच्यामध्ये जॉईन केलेला आहे त्याच्यामध्ये फोटो काढ आणि ती स्क्रीन लागेल. कुणाचा फोटो काढा त्या रिसीटचा आणि वरती स्क्रीन लागेल. हा, ग्रुपला जायचं नाही, स्क्रीनला घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते समजून सांगता येईल. या सूचना खूप महत्वाच्या. आज शेवटचा दिवस आहे. पेपर उशीर झाला काय हरकत नाही, तिथं आपण घेऊया करत. तर सर्वांनी ही काळजी घ्यायची. आपल्या बरोबर आपला आधार कार्ड सक्तीचा आहे. आधार कार्डची झेरॉक्स, रिसीटच्या 3 झेरॉक्स, म्हणजे कच्च्या कामाला भरपूर कागद झाले का, झाले. पॅडला नाव घेऊन जा. जर पॅड घेऊन नाही दिलं तर रिसीट 4 रिसीट आहेत, खाली रिसीट खाली टाकली तर पॅड सारखे 4 रिसीटचा कागद झाला का पॅड सारखा. कारण पॅड कशासाठी वापरायचं असतं तर बेल खडबडीत असतात.
त्या बेंचवरती ते गोल रंगवताना फाटतं. 4 रिसीट एकत्र लावले, रिसीट आणि आधार कार्डच्या झेरॉक्स लावल्या की पॅड सारखं ते खाली टाकून त्याच्यावरती आपल्याला गोल रंगवतात. पॅड घेऊन दिलं नाही, मग आता मी काय करू? काही करायचं नाही. पाण्याची बाटली घेऊन दिली नाही, नाही घेऊन द्या. पॅड घेऊन दिलं नाही, काय नाही घेऊन दिलं तरी काय अडचण येणार नाही. पेन 2 पेन ठेवा, निळेच पेन घ्या, उगाच काळे वगैरे असल्या काय भानगड पडू नका. नवीन जाता जाता मग नवीन पेन असला नाही, रेग्युलर वापरात 2 पेन सोबत घेऊन जावा. ओके. आता पेपरला आपण बसलोय, पेपर सुरू झाला. 11:15 वाजता तुम्हाला उत्तरपत्रिका दिली, प्रश्नपत्रिका दिली. प्रश्नपत्रिका फोडायच्या अगोदर तुमच्या पेपरवर तुमचा सीट नंबर लिहायचा असतो. त्या पेपरची माहिती आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायची असते. कोणता ए मिळाला, बी मिळाला, सी मिळाला, डी मिळाला, याची पर्यवेक्षक तुम्हाला सूचना देतील. सर्वसाधारणपणे तुम्हाला कोणतीही माहिती भरायला लावली जात नाही. सगळे पर्यवेक्षक भरतात. शहरी, ग्रामीण, रोल नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी गोल रंगवायच्या असतात, हे सर्व ते करतात. आता पेपर सुरू झाला, मग मला बुद्धिमत्ता सोपं जाते, मला मराठी सोपं जाते. मग अगोदर मी मराठी सोडवेल, नंतर मी गणित सोडवेल, नंतर भाषा सोडवेल, असं काही करू नका. ओळीनं सरळ सोडवत चला. आपल्याला माहिती आहे रेग्युलर तुमचा 1.25 तासामध्ये ते 1.5 तासामध्ये पेपर होतो. अगदी आरामात होतो ना. का असं कुणाला 2 तास लागले, 2 तास कव्हर होत नाही. बहुतेक नवोदयचा पेपर किती वेळात होतो? पेपर आता सोडवाय किती वेळ आहे? 2 तास. पेपर सोडून एक झोप होईल तुझी, बरोबर का नाही? आपल्याला तिथं झोप काढायची नाही. आपल्याला टाइम वाढवायचा आहे. तो टाइम वाढवायचा कसा हे पण लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्न पहा, त्याची पर्यायकट पद्धत वापरा कंपल्सरी. मराठी असो, बुद्धिमत्ता असो, कंपल्सरी तुम्ही पर्यायकट पद्धत वापरली, अडचणी काही येणार नाही. एकाही प्रश्नाला बाधा आलो तरी डायरेक्ट नोंदवलं नाही करायचं. प्रत्येक प्रश्नाला पर्यायकट पद्धत कंपल्सरी वापरायची. प्रत्येक प्रश्न बारकाईनं समजून घ्यायचा. पेनने सगळं जे कच्चं काम करायचे ते सगळं पेनने करा. पेन्सिलीने कच्चं काम करेल वगैरे काही करू नका, कसल्या भानगडी करू नका. खुणा करायची असतील खुणा करा, नाही केल्या तर चालते. खुणा केल्या तर तुमचे मार्क काढणं सोपं जातं. त्यामुळे खुणा करा, ज्याद्वारे आपल्याला कोणता प्रश्न चुकला, कोणता प्रश्न बरोबर आला हे तुमच्या पालकांना कळतं, तुम्हालाही कळतं. त्याच्यावरती खुणा अगदी बारीक करा की ज्याद्वारे त्या दुसऱ्यांना कळणार नाहीये, दुसऱ्यांना पाहता येणार नाही. ABCD असतं, त्यामुळे तुमचा प्रश्न मागच्याचा बघितला तर तो त्या नंबरला नसतो. त्याला तो प्रश्न असेल की वेगळ्या नंबरला असतो. त्यामुळं पुढच्याचं बघून, मागच्याचं बघून, शेजारचं बघून काय उपयोग नाही. आणि सगळेजण माझा पेपर एकदम सोपा आहे. अहो, आपण वर्षभर केलेले आपल्याला 4 प्रश्न अवघड गेले तर आपण तुला अवघड होता, आणि ज्यांनी काहीच केलेलं नसतं ती उड्या मारत पडतात. लय सोपा, लय सोपा, लय सोपा. त्यांनी काहीच केलेलं नसतं. आपल्याला 4 प्रश्न हे खूप महत्वाचे, की जे खरे मेरिट लावणारे प्रश्न असतात तेवढेच प्रश्न जास्त महत्वाचे असतात. बाकीचे सर्वांचे बरोबर येत असतात. आणि तुम्ही या प्रश्नामध्येच आघाडी जी मारता, ती आघाडी इतरांना मारणं शक्य नसतं. तेव्हा गणितामधले अवघड प्रश्न असतील, बुद्धिमत्तेमधले किंवा मराठीमधले, उतारा वाचताना अंडरलाईन करा. प्रत्येक प्रश्न सोडवताना पर्यायकट पद्धत पहा. नकारार्थी प्रश्न असेल तर नकाराला गोल करा. पर्यायाला सत्य, असत्य, हो, नाही, बरोबर, चूक असे पर्यायातले विचार करून त्याचे पर्याय कट करा. हे बरोबर आहे का? बरोबर. हे बरोबर आहे का? बरोबर. हेच बरोबर आहे का? नाही, चूक. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर नोंदवली की उत्तरापर्यंत जाणं जास्त सोयीस्कर असतं. तर ही काळजी घ्यायची. तुम्ही उद्याच्या पेपरला तुम्हाला काही अडचण नाहीये. तुम्हाला सगळेजण अगदी 100% गुणवत्ता आधी तुम्ही लागणार आहात. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. तुमचा मार्ग खूप चांगले. तुमचे 5 वेळा टाळ्या देऊन अभिनंदन करूया. एक साथ अभिनंदन. चला, आजचा पेपर पाहूया. आपण त्याच्या अगोदर सूचना आपण पाहूया. पहा, त्या ठिकाणी एक रिसिट आहे. त्या रिसिटवरती आपल्या सूचना पहा काय आहेत. याच्यावरती स्टेट आहे महाराष्ट्र, सातारा, फलटण,
साई शामराव चव्हाण, परीक्षा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर तुमचा, याच्यावरती तुम्हाला आपला सीट नंबर आहे. त्या ठिकाणी वडिलांचं नाव आहे, जन्मतारीख आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुमचा पत्ता वगैरे आहे, शाळेचं नाव आहे, शहरी आहात का ग्रामीण आहात ते आहे. ओके. तर या ठिकाणी या माहिती तुम्हाला फक्त माहितीसाठी. आपल्याला महत्वाचं काय, सिग्नेचर ऑफ आहे, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, तिथं गेल्यानंतर सही करायला तुमचे जे हे आहेत त्यांची सही ते घ्या. सर्वांनी सर्वसामान्य कलर झेरॉक्सच काढा की ज्याद्वारे तिथं फोटो क्लिअर येतो. ओके. चला, खालच्या सूचना आपल्याला महत्वाच्या आहेत. इंस्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट. The candidate will be allowed to appear for the test without the admit card under any circumstance. तुम्हाला रिसीट शिवाय तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. Check the particular in the admit card certificate error if any must be immediately reported to principal of Jawaharlal Nehru. काही शंका असेल तर ती जवाहरलाल विद्यालयाशी संपर्क साधायचा असतो. काही गरज नाही आहे. डू नॉट कॅरी एनी article expect admit card and black or blue pen in the examination hall. स्पष्ट काय सूचना दिली, पेन आणि ऍडमिट कार्ड शिवाय दुसरं काय तुम्हाला न्यायला परवानगी नाही. तुम्हाला आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, पुढे दिलेलं आहे. कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू रिपोर्ट ॲट एक्झामिनेशन सेंटर लेटेस्ट 10:30 AM. 10:30ला तिथं रिपोर्टिंग करायला मी, तुम्ही 10 वाजता लाईनीत उभा पाहिजे. Candidate will not permitted to appear for the test if response late. तुम्ही जर यापूर्वी परीक्षा दिली असेल तर तुम्हाला देता येणार नाही. ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 2 hours, 2 तास आहे. अवर रिपोर्ट कॅन्डिडेट विल स्पेशली नीड, दिव्यांग असतील तर त्याला 40 मिनिटं जादा वेळ दिला जातो. 15 मिनिट ऍडिशनल टाइम टू अलाउड रीडिंग इंस्ट्रक्शन. 10:15 ते 11:30, 11:15 ते 11:30 त्याच्या ज्या सूचना आहेत वाचण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. प्रत्येकाला 80 प्रश्नाचं बुकलेट मिळतं. हे बुकलेट तुम्हाला नंबर बरोबर आहेत का, सगळे 1 पासून 80 पर्यंत नंबर प्रश्न बरोबर आहेत का हे पहा. इमिजिएटली रिपोर्ट द मॅटर. जर काय त्यामध्ये चूक असेल, 81 प्रश्न क्रमवार नसतील तर त्यांना सांगा, तुम्हाला पेपर बदलून मिळेल. द ब्ल्यू ब्लॅक बॉल पेन only write on OMR sheet. Use of pencil is strictly provided. पेन्सिल वापरता येणार नाही. पेन निळा काळा पेन वापरता येईल. ABCD या पद्धतीचा पेपर आहे, त्यामुळे आपल्याला इकडे तिकडे बघून उपयोग नाही. चूज आन्सर ऑन द OMR sheet. नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग नसतं तुम्हाला. द क्वेश्चन पेपर ऑफ द सेम मीडियम. तुमचं मीडियम पहा, मराठी इंग्रजी मीडियम. तुमच्या मराठी माध्यमात तुमच्या रिसीटवर नोंद आहे, त्यानुसार पेपर मिळालेला आहे का पहा. वेगळ्या जर ह्याला मिळाला असेल तर लगेच त्या ह्याला सूचणाऱ्या. असं कोण आहे का इंग्रजी मिडियमचं परीक्षा देणार इंग्रजी मिडियमचं कोणी नाही, मग पेपर मराठी मिडियमचा आहे का पहा. कॅन्डिडेट विल अटेम्प्ट द क्वेश्चन ऑफ ईच. अलू नको रे, ईच सेक्शन वन आज क्वालिफाईड, ईच सेक्शन सेपरेट. त्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, मराठी, प्रत्येक विषयात तुम्ही सेपरेटली पास झालंच पाहिजे, व्हावंच लागतं, त्याशिवाय तुम्ही मेरिट मध्ये येत नाही. कॅन्डिडेट मस्ट बी रोल नंबर और OMR शीट ॲज वेल ॲज क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरवर तुमचा नंबर टाकायचा आहे. नो चेंज इन द आन्सर वन्स मार्क अलाउड. फॉर रायटिंग, कटिंग, इरेजिंग ऑन द अनदर शीट इज नॉट अलाउड. तुम्हाला वेगळी उत्तरपत्रिका मिळणार नाही. एकदा नोंदवलेलं उत्तर कुठल्या पद्धतीने चेंज करता येणार नाही. खोडकडे खोडी, व्हाईटनर लावून खोडी चालणार नाही, व ते अलाउड नाहीये. तेव्हा ते उत्तर नोंदवताना काळजी घ्या. द कॅन्डिडेट हॅज टू कॅरी द आधार कार्ड, कंपल्सरी आहे. गव्हर्नमेंट रेसिडेन्स सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला. आता रहिवासी दाखल्याचे आधार कार्ड तुम्हाला बरोबर आहे. आयडेंटिफाय रेसिडेन्स अँड एनी प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, सपोज इन्फॉर्मेशन. आता इथं आठवणा पाहिजे वगैरे काय गरजेचं नाही, पण आधार कार्ड ज्याच्यावर तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमचा जन्मतारीख आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे हे सगळं त्याच्यावरती असतं. कॅन्डिडेट शॅल नॉट लिव्ह हॉल बिफोर 1:30 PM. तुम्हाला 1:30 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला हॉल सोडता येणार नाही.
Any candidate found either giving the receiving assistant or using unfair means during the exam will be disqualified. जर तुम्ही काय असं दुसऱ्याचं बघून काढताना किंवा काय अशा कॉपी वगैरे असं काय नाही देत असताना तर तुम्हाला डायरेक्ट डिस्क्वालिफाय केलं जातं. एनी अटेम्प्ट फॉर इम्प्रेशन विल ऑल्सो डिस्क्वालिफाय द कॅन्डिडेट. चुकीचं केलं दोरे तसं काय केलं तर डिस्क्वालिफाय केलं जातं. The candidate is provisionally allowed to appear the test subject for the fulfillment of the eligibility criteria. तुमचा जो eligibility criteria त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षेला परवानगी देण्यात आलेली आहे. And provisional selection of candidate for admission in JNV concern is as per prescribed in NVS criteria, and admission will be confirmed only after verifying all the document. तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करून तुमचं ऍडमिशन फायनल होतं. सगळे डॉक्युमेंट तुम्ही जे सादर केलेले ते खरे आहेत का हे चेक करून याच्यावरती काय तुमचं ऍडमिशन नाही. या परीक्षेमधनं तुमची गुणवत्ता यादी तयार होते आणि पुन्हा सगळे तुमचे कागदपत्र चेक करून होत असतात. तेव्हा कंपल्सरी आधार कार्ड आहे, पेन्सिल वगैरे अलाउड नाही. सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवायचे. ओके. आता प्रश्नामध्ये पेपरला बसताना पेपर सोडवताना 11:45ला वॉशरूमला जाऊन यायचं आहे. पुन्हा डब्याच्या वगैरे काय वास काय येऊन द्यायचा नाहीये. आपण पूर्ण लक्ष पेपरवर कॉन्सन्ट्रेशन करायचंय. आपला पेपर 1.25 तासामध्ये आरामात होतो. एक प्रश्न तुम्हाला गुणवत्ता यादीतून बाहेर फेकू शकतो. तर सिरियसली केला तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला गुणवत्ता यादीत घेऊन जात असतो. तेव्हा वर्षभर आपण घेतलेल्या कष्टाचं चीज करायचं असेल तर उद्या सिरियसली व्हायचं. जाणो प्रत्येक प्रश्न बारकाईनं वाचायचा, त्याला अंडरलाईन करायची, नकार असेल तर गोल करायचा. मराठीमधला उतारा सोडवताना पहिल्यांदा उतारा संपूर्ण वाचा, प्रश्न आणि त्याचे पर्याय वाचा, सगळेच्या सगळे प्रश्न पर्याय वाचा, पुन्हा उतारा वाचा. आणि उतारा वाचताना त्या प्रश्नाशी रिलेटेड ज्या ज्या ठिकाणी उत्तर आहे त्याला अंडरलाईन करा. ही पद्धत 100% वापरायची आहे. चला आजचा पेपर आपण पाहूया. आजचा पेपर नंबर 93 आहे. तुमच्या उद्याच्या सूचना देण्यासाठी आपण वेळ घालवलेला आहे. मला सर्वांना पुन्हा एकदा उद्याच्या पेपरच्या शिंदे शुभेच्छा आहे. आधी आली नाही का न्यायला जायचं नाही तो लवकर. गडबड असते आपल्याला. त्या ठिकाणचे भाग पहा. इथे कापलेला त्रिकोणी आकार आहे, इथे गोल आहे, इथं त्रिकोण, इथं त्रिकोण, इथं वक्र कापलेला त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक. चला पुढे प्रश्न. लॉलीपॉप एकमेकाच्या विरुद्ध आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये एकाच बाजूला दोन्ही उभेचे उभे दिले खायला. हे एक तुला एक मला आपण अशा पद्धतीनं वाटप केलेले आहे. इथं दोन्ही मला त्यामुळे चालणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे सॉरी पर्याय क्रमांक 3. इथे हा गोल बाहेर जातोय, गोलामधनं बाण बाहेर जातोय, गोलामधनं बाण बाहेर जातोय आणि या ठिकाणी हा बाण गोलामध्ये जातोय, त्या गोलामध्ये जातोय. तर उत्तर ही पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पहा बाण इथे आत जातोय, इथे बाण बाहेर जातोय, इथे आत जातोय, इथे आत जातोय. सगळे बाण त्रिकोणाच्या आत जात आहेत आणि या ठिकाणी बाण बाहेर जाते. पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न. उभे उभ जोडणारी त्रिकोणावरनं गुणिलेच्या चिन्हावरनं बघितलं तर, गोलावरनं बघितलं तर कोणताच नाही, मधल्या त्रिकोणावरनं बघितलं तर पर्याय 2 कट मिळायला 1 आणि 3. यात फरक काय आहे? या त्रिकोणामध्ये फरक आहे. त्रिकोण सेम टू सेम पर्याय क्रमांक 1 मध्ये 3 करत उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. बघा ही मुली वापरतोय आपण पद्धत. चला पुढे प्रश्न पहा. त्या ठिकाणी टोपी पहा. टोपीवर कोण कट होत आहे? कोण नाही. वरचा टिळा पहा. टिळ्याची एक रेष पाहिजे तर 2 रेषा आहेत. हा पर्याय कट. डोळा पहा. डोळा इथं भरलेला आहे, डोळा मारतोय तो आपल्याला, तर त्याला मी कट करून टाका. राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय आहे? पहिला आणि तिसरा तोंडामध्ये. मग तोंड हसणारा पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक 3. हसणारा अडका नको, आपण काय अडकत नाही. त्याला पुढे
हा गोलामधला गोल पहा, या गोलामधल्या गोलावर पर्याय कट नाही होत. या ठिकाणी वरचा त्रिकोण पहा, या ठिकाणी जुळवलेलं आहे, इथं त्रिकोण इथं जुळवलेलं नाहीये रे, पहिला पर्याय कट होईल त्रिकोणावर नाही. या नंतर फरक पहा, एक 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 फरक त्याच्यावर कट करत जायचं. स्वस्तिक वरनं कोणता कट होतोय? स्वस्तिक सगळीकडे सारखेच आहे. स्वस्तिक मधला गोल भरीव आहे म्हणून 4 कट. जे याचा पहिला कट झाला, चौथा कट झाला, राहिला दुसरा आणि तिसरा. कोणी कोणाचा करा नाही तर आता दुसरा तिसरा फरक काय आहे? तर या चौकोनामध्ये फरक, ही उजव्या बाजूला बाजूवरचा चौकोन, इथं उजव्या बाजूला कोणावरचा. मग आपल्याला मूळ आकृती पहा, उजव्या बाजूला कसा आहे? बाजू उभा असणारा चौकोन. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न पहा, या ठिकाणी एक त्रिकोण पहा, हे त्रिकोण, या त्रिकोणावर कोणता पर्याय कट होईल? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता कोणताही भाग भरलेला नाहीये, इथं गोल भरलेला आहे म्हणून चौथाही पर्याय कट होईल. नंतर राहिला पहिला दुसरा फरक पहा, रेषेमध्ये फरक, कुठेतरी फरक असतो. दोघांमध्ये तुलना करा, ह्याच्याकडे बाहेर लक्ष द्यायचं. 2 पर्याय राहिले की त्याच्यामध्ये फरक आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मी तर वाटी सारखा इथे सरळ, मग आपल्याला कसं पाहिजे? त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 9. त्या ठिकाणी पहा, पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातले, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातले, याचं पाण्याचं आरशातलं पहिल्या तर ही रेष आपल्याला या पद्धतीने तिरकी पाहिजे. या पद्धतीने तिरकी रेष कोणत्यामध्ये आहे? सर्वातच आहे. नंतर इथे दुसरी रेष या पद्धतीने पाहिजे, या पद्धतीची रेष चौथ्यामध्ये नाहीये. राहिला पहिला दुसरा तिसरा. इथं काय पाहिजे? वरनं येणारी रेष कुठपर्यंत पाहिजे? निम्म्यापर्यंत. इथं सगळी गेलेली म्हणजे हा पर्याय कट, सरळ गेलेली आहे. राहिला पहिला दुसरा. फरक काय आहे? ओके, या ठिकाणी ही रेष पाहिजे का? नको. त्यामुळे हा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला 10वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. त्या ठिकाणी पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशात येणार आहे, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यात येणार आहे. याचं कोपऱ्यावरचे चौकोन मोकळे आहे. या कोपऱ्यावर उजव्या बाजूला खालचा चौकोन मोकळा पाहिजे. या ठिकाणी मोकळा आहे का? हा पर्याय कट. या ठिकाणी मोकळा आहे का? नाही, हा पर्याय कट. केवळ याच्यावर केल्या आपण. आता राहिला पहिला आणि चौथा. फरक काय आहे? रेष. या ठिकाणी रेष पाहिजे का याच्यामध्ये? नको. फक्त आपल्याला अशी पाहिजे रेष, अशी रेष नको आहे. त्यामुळे पहिला कट होईल. उत्तर येणार आहे 4. चला 11वा प्रश्न. त्या ठिकाणी पहा, पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातले, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातले, याचं इकडे काढलं आणि ही जी आडवी आडवा आहे ते तसंच इथे आहे ते ना, या पद्धतीचा आहे, सर्वत्रच आहे. ही रेष या बाजूला जो आकार आहे याचं आरशातलं पाहिलं तर या पद्धतीने येणारे आकार सर्वत्रच आहे. नंतर तिरकी रेष कुठपर्यंत जाते? ही याच्यापर्यंत जाते. कुठेपर्यंत गेली ते पहा. तिरकी रेष इथे पुढे पर्यंत गेली. हा पर्याय कर. आता राहिला पहिला दुसरा तिसरा. फरक शोधा. याच्यामध्ये रेष एकच येते, चौकोनामध्ये एकच रेष येते, अशी खुली होत नाही. हा पर्याय राहिला पहिला आणि तिसरा. फरक पहा. याच्यामध्ये हा चौकोन असा पाहिजे का? चौकोन याच्या नको. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. खूप बारकाईने बघावं लागतं निंबाळकर. आपण काय आम्हालाच कळेना. चला पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशात, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये इकडे आरशात या ठिकाणी चौकोन बंद करायचा. इकडे असा आयत आला पाहिजे. या पद्धतीचा आयत सर्वांमध्येच आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर इथे रेष येणार आहे. एक प्रकारे हे बघितलं आकार बघा बरं, हे कसला आहे? आईस्क्रीमची कांडी वाटते का? अशी उलटी आईस्क्रीमची कांडी पाहिजे. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, सर्वत्रच आहे. इथं रंगवलेला भाग मध्ये गोल रंगवले म्हणजे गोल पाहिजे त्याच्यावरनं पर्याय 4 मध्ये इथं रंगवलेलं नाही. आता याच्यामध्ये आकार पहा. अशी तिरक्या रेषा आहेत का?
इतक्या रेषांच्या नाही म्हणजे हा पर्याय राहिला कोणता पहिला तिसरा फरक काय बाजूच्या रेषा पाहिजेत का नको म्हणूनचा तिसरा कडून उत्तर येणार आहे चला 13 नंबर प्रश्न प्रश्न क्रमांक 13 मालिका आहे एकाच गोष्टीवर लक्ष द्या पाहणार पाहिलं उजव्या बाजूला वर दुसऱ्याकडून उजव्या बाजूला खाली तिसऱ्याकडे डाव्या बाजूला खाली कुठे येणार आहे डाव्या बाजूला वर बाण पहिला तिसरा चौथा सगळंच पडतं एकाने उत्तर निघालं भोसले एकाने उत्तर निघालं लगेच लिहून टाकायचं का नाही बाकीचे पर्याय त्याला वापरायचे बाकीचे पर्याय बघायचे बाकीच्या गोष्टी जुळतात का त्याला गोलाची जागा जुळते का त्रिकोणाची जागा जुळते का आयताची जागा जुळते का उत्तर आल्यानंतर ते चेक करा प्रश्न क्रमांक 14 नंबरच्या प्रश्नामध्ये पहा काय आलेलं आहे या ठिकाणी पंचकोन आहे सरळ उलटा उलटायच्या पर्याय क्रमांक 3 ओके खाली पहा 1 फुली 2 3 फुली 4 फुल्यावर चौथा राहिला पहिला आणि दुसरा बरं काय गोल 1 गोल 2 मात्र पहा 1 गोल 1 गोल 1 गोल 2 गोल व्हायचा काय संबंध आहे त्यामुळे हा पर्यायाकडे उत्तर येईल पर्याय क्रमांक चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा झेड आकार हा झेड 90 अंशात फिरवला या पद्धतीने हा झेड 90 अंशात फिरवला या पद्धतीने हा झेड 90 अंशात फिरवला या पद्धतीने म्हणजे या ठिकाणी नाही लक्षात आलं फक्त बाण कुणीकडे वरती आहे बाण कोणत्या दिशेला जातो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशे पुन्हा आता कुठे वरती होता तो कुठे गेला डाव्या बाजूला नंतर खाली नंतर उजव्या बाजूला येणार उजव्या बाजूला येणार पहिला तिसरा चौथा उत्तर येते पर्याय क्रमांक 2 हे प्रत्येक गोष्टीत करायचंच आहे प्रत्येक प्रश्नाचं हे काम दिसलंच पाहिजे मला पेपर मध्ये परवा दिवशी मी पेपर जेव्हा तुमचे सगळे चेक करणार तुम्हाला या सगळ्या खुणा दिसल्या पाहिजे जर नसतील तर मी तुम्हाला पालकापुढे उभा करेन तर प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी 1 रेषा आहे 2 रेषा आहे 3 रेषा म्हणल्यावर 4 रेषा होता पर्याय कोणता होतोय पर्याय क्रमांक 3 तर 3च रेषा पाहिली 1 रेषा वरती उजव्या बाजूला वाढली खाली वाढली कशा वाढत चालले घड्याळाच्या दिशेने इथं वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे पर्याय क्रमांक 1 येणार आहे तर प्रश्न क्रमांक 17 पहिल्या 2 आकृतीमधला समसंबंध कायम ठेवून चौथ्या स्थानावरची आकृती शोधा पहिल्याचं दुसऱ्यात काय झालं गोल छोटा झाला रंगवला आता यात काय होईल रंगवले म्हणजे आडव्या रेषा त्रिकोण आडव्या रेषा चला सोयटे पेपर सोडवा लक्ष द्या प्रश्न क्रमांक 18 2 त्रिकोण आहे 2च राहिले फक्त काय केला डावा भाग इथं 2 आहे 2च होती रंगवला जाईल सेपरेट आता इथे एकच म्हणल्यावर काय होती वेगवेगळे होती इथं काय अंतर वाढलं का यांच्यातलं इथं अंतर वाढवायचे काही कारण नाही आपण अशीच राहतील आणि कुठला भाग रंगवलेला पाहिजे डावा तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक इथं काय त्रिकोण होतील का त्याचे चला पहिल्यांदा दुसरं काय झाले ही आकृती घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशात तर याचं पाण्याचं प्रतिबिंब म्हटलं तर चालेल का त्याचं पाण्याचं प्रतिबिंब इकडे आहे फक्त रेषा उभी ते आडवी याचं पाण्याचं प्रतिबिंब काय केलं तर चालणाऱ्या रेषा उभी ती आडवी करायची कोणताही पर्याय क्रमांक म्हणजे आरशातल्या पाण्याचं पहिल्यांदा प्रायोरिटी कशाला द्यायची आरशातलं पाण्यातलं घड्याळाच्या दिशेने फिरणं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणं 180 अंशात फिरणं आणि मग बाकीचं काय बघायचंय ते चला पुढे पहिल्या पाण्यामध्ये पान दोन्ही बाजूला दांडी असणार दोन्ही बाजूला पान असणार आपण पहिला तो इथे तो असा झाला
हे किती अंशात फिरला रे? इथं होता तो असा झाला, किती अंशात फिरला? 180 अंशात. कोणत्या दिशेने फिरला? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग हिचे देखील हे 85 घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. मग इथं बाण कुठे? त्याच्या बाणाच्या जागेवर कोणते कोणते पर्याय कट होईल? दुसरा आणि तिसरा. हा बाण इथे आहे तो या ठिकाणी येणार, त्यामुळे दुसरा तिसरा कट होईल. चौथा का कट केला बाणावर? अहो तिसरा कट होणार, दुसरा तिसरा. चौथा बाण बाण हा बरोबर आहे. आता बाणा भैया दोघांनी आता दुसरा तिसरा पर्याय कट केला. आता पहिल्या चौथ्याचे फरक काय शोधा. दोन्ही बाजूला बाण पाहिजे. इथं दोन्ही बाजूला बाण आहे का? इथं दोन्ही बाजूला बाण होते, ते दोन्ही बाजूला बाण होते. आता इथे एका बाजूला बाण आहे म्हणल्यावर तिथं फिरलं तर दोन्ही बाजूला बाण होतील का? नाही, तर दोन्ही बाजूला बाण दिले त्यामुळे पर्याय हा करतो. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक काय 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 बाणाची दिशा ओके. थांबा एक मिनिट. याच हे जर केलं तर कम्प्लीट पाण्यातलं प्रतिबिंब होतं. पाण्याचं प्रतिबिंब केल्यानंतर ते फिरवावं लागतं. जर आपण पेढी एवढं फिरवलं तर हे सॉरी आपण बारक्या फक्त एकाच पाण्याकडे लक्ष दिलं त्यामुळे आता बंद झाला. तर या ठिकाणी हे जर 50 फिरलं तर हे या ठिकाणी यायला पाहिजे. आहे का इथं? ते कुठे गेले? या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ हे पाण्याचं केल्यानंतर फिरवलं त्याऐवजी याचं जुळवलं फक्त. फरक कशात आहे? बाण 3 आहे तरी 1 आहे. हे कुठे गेलं? इथनं इथे गेले म्हणजे किती अंशात फिरलं? 135 अंशात. कुणीकडे फिरलं? घड्याळाच्या दिशेने. आता यात फरक कशात आहे? यात सगळ्या तिघांमध्ये सेम आहे. फरकच आहे. बाणमध्ये घड्याळाच्या काट्याच्या इकडे फिरला होता. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंशात. मग इथं फरक वेगळं एकच आहे बाण. तू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंशात फिरवा. या ठिकाणी बाण याच्यावर पर्याय कट करा. 2 आणि 4 कट होतोय. आणि पहिल्यामध्ये दोन्ही बाजूला बाण आला टोकाय मिळून कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? आपण बघताना थोडा असा बघितला म्हणजे असा विचार करायचा नाही. शिवप्रसाद सगळा विचार करायचा. थोडक्यात नुसतं या काही जण जायचं नाही, बाकीच्या गोष्टी पण करायच्या. तर आकृती भौमितिक रचना पूर्ण करा. एनटीटी पाहिलं तर काही फरक कळत नाही. एका गोष्टीचं पाहिलं तर या ठिकाणचे आकार पहा. तिरक्या आकारे तिरक्या आकारावर मोठा पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 3. तर याचा आकार जो आहे इथे रुंदी पाहिली तर छोटी आहे, इथे खूप मोठी आहे. हा पर्याय कट. आता या ठिकाणचा हा आकार पाहिला तर सरळ आहे. या ठिकाणी कसा आहे? लंबगोलचा होत आलाय. हा पर्याय कट. आता राहिला पहिला आणि दुसरा. बरं शोधा. लहान मोठा. आपल्याला कसा पाहिजे? मोठा. याची रुंदी जुळत नाही. हे डोळ्याने बघता आलं पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 22. 22 प्रश्न. यामधला आकार पहा. सगळे काटकोनामध्ये आकार आहेत. याच्यामध्ये पाहिलं पाहिजे या पद्धतीचा आकार आहे. बंद केले की राहिलेला हा आकार शोधायचा आपल्याला. हा आकार कुठे नाही? 3 मध्ये आणि 4 मध्ये आकार नाही. राहिला पहिला आणि दुसरा. याच्यामध्ये ही खोली बघायची. ही खोली बघितली पण कट होईल. येणारे क्रमांक 1. चला 23वा प्रश्न इथे पहा. आकृती पूर्ण करा. आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आपल्याला ते शक्य आहे. पहा या ठिकाणचा हा आकार पहा आणि हा आकार. या पहा आकृती पूर्ण कोणतं करू. हा सरळ आहे आणि सरळ आहे का? दोन्ही सरळ तर तिरके गेले म्हणून हा पर्याय कट. इथं आहे का सरळ? नाही. हा पर्याय कट. इथं आहे का दोन्ही सरळ? हा पर्याय कट. इथं तिरकं गेले. उत्तर येणारे पर्याय क्रमांक
आकृती पूर्ण न करता हे पण गोष्टी लक्षात आल्या. सत्यजित डोळ्यांनी ह्या जमल्या पाहिजे. चला पुढचा आकार त्या ठिकाणी पहा. हा आकार पहा, हा आकार पहा, हा आकार पहा. एका रेषेत आहे का? वरचा मोठा आहे, खालची हे दोन्ही एका रेषेत आहे. जो वरचे पुढे पाहिजे हे दोन्ही एका रेषेत पाहिजे. मी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या नाही डोळ्यांनी. आता या ठिकाणी तिरका आकार कुठं आहे का? सगळे काटकोन आहे. इथे तिरका दिला हा पर्याय कट, इथे तिरका दिला हा पर्याय कट, इथे तिरका दिला हा पर्याय कट. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं असतं. जर फोडून बघितलं तर होय ते, जर फोडून नाही बघितलं तर कळत नाही. हे कळलं पाहिजे याच्यासाठी प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितली पाहिजे. एका एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं. एका एका गोष्टीकडे लक्ष दिलं की सगळ्या गोष्टी कळतात. चला आरशातील प्रतिबिंब यशचा आकार पहा. कुठल्याही एक गोष्टीचा आकार पहा. एक एक गोष्ट पाहिली की तुम्हाला या गोष्टी कळायला लागतात. त्यामधला त्रिकोण पाहिला किंवा यशचा आकार पाहिला, त्याच्यावरनं हा जो आहे त्याचा आरशातलं पाहिजे. इकडे झुकलेला आणि वरचा गोल आहे तो वरतीच राहणार आहे, असा खाली जाणार आहे का? त्यामुळे खाली जाणार नाही. तर पहिला आणि चौथा पर्याय कट होईल. पहिला आणि चौथा पर्याय कट होईल. खुणा त्याच्या खाली करणे, पर्याय कटच्या खुणा खाली कर. आकृती नको इथं कळत नाही. 2 नंबर 3 केला का 4 केला पर्याय. आता राहिला पहिला आणि दुसरा आणि तिसरा. फरक आहे रे. दोन मधली आकृती जशीच्या तशी आहे. चालेल का? एक आकृती याच्यामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी सेम टू सेम दिलेली असते. आरशात सेम टू सेम होणार आहे कायची नाही. त्यामुळे दुसरा कडे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. या त्रिकोणावरनं पाहिलं तर ते लक्षात येतं. तर स्वस्तिक घड्याळाच्या दिशेने फिरणार आरशामध्ये ते कसं दिसतं? घड्याळाच्या विरुद्ध. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने याच्यावरून तो पर्याय कोणता कट होईल? 3 आणि 4 पर्याय कट होईल. 3 आणि 4 कट करा. आता राहिला पर्याय 1 आणि 2. फरक पहा. फरक काय आहे? 1 आणि 2 मध्ये त्रिकोण. सरळ त्रिकोण आहे ते उलटे त्रिकोण आहे. मग मूळ आकृतीमध्ये कसे आहे? मूळ आकृती कशी आहे? उलटे त्रिकोण आहे. म्हणजे सरळ होतील का? पाण्यातले का उलट व्हायला नाही. त्यामुळं पहिला पर्याय कडून उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला 27वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. 965. आरशाच्या जवळ 5 आहे. त्याचं पाण्यामध्ये आरशामध्ये जवळच 5. हा 5 इकडून इकडे आहे, इकडून इकडे आहे. म्हणजे या पद्धतीचा 5. त्याच्यामध्ये कोणते पर्याय? 3 आणि 4. आता 1 आणि 2 मध्ये फरक काय आहे? 3 मध्ये 7. म्हणजे या 6चं आरशामध्ये बघितलं तर काय होणार आहे? 3. त्यामुळे उत्तर पर्याय कट कोणता होणार? पहिला कट होणार. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 28. 28वा प्रश्न पहा. बाण. बाणाची दिशा. बाणावर कोणता पर्याय कट होईल? बाण उजवीकडे जातोय तो डावीकडे जाणार. त्यानंतर 3रा आणि 4था पर्याय कट झाला. आता राहिला पहिला दुसरा. फरक काय आहे? झेडचा आरशात जसं तसं राहील का रे? त्यामुळे पर्याय दुसरा कट. उत्तर येणार आहे बोके. कुठे गेला? आत्ता बसलं होतं सोडवलं काय? चला पुढील प्रश्न. गडी उलगडल्यावर मिळणारी आकृती. खालून वर इकडून इकडे. या ठिकाणी गोल आहे, त्याला रेषा आहे, तिथं आडव्या रेषा. उघडलं चावीला चावी चिकटणारे आकार 2. इकडे गोल मध्ये 2 रेषा. इकडे रेषा पडली. असा आकार कुठे कुठे आहे? हा आकार पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात आहे, चौथ्यात. आता याचं इकडे उघडलं तर काय होणार आहे? इकडे उघडलं आरशात. याचा आरशात नाही आहे का? याचा आरशात नाही आहे का? तर कट. उत्तर येणारे पर्याय क्रमांक. खाली आपण पाण्यात उघडायला गेलोही नाही. चला प्रश्न पुढला. खालून वर इकडून इकडे. उद्या रेषेला 2 लॉलीपॉप लावले.
उघडले, उभ्या दिशेला खाली 2 लॉलीपॉप. आकृती या पद्धतीने येणार. या पद्धतीने आकृती कोणत्या आकृतीत नाही? पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात आहे, चौथ्यात नाही. म्हणजे चौथा कर. आता याच तिकडे उघडले काय होणार आहे? याचा अर्षटलं आहे का हे? याचा अर्षटलं, याचा अर्षटलं. आता फरक याचं पाण्यातलं. याचं पाण्याकडे पाहिलं तर बरोबर आहे का? तितकी रेष या ठिकाणी अशा पद्धतीने पाहिजे. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर हे काय जगताय लक्ष नाही तुझं. आता पुढचा प्रश्न तिरका आहे कागद, चौकोन कागद, गडी तिरकी आहे, इकडून इकडे गडी घातली आणि या ठिकाणी कापड कापलेला आहे. इकडे उघडलं, याचा या ठिकाणी उघडे. या ठिकाणी हा आकार कोणत्या आकृतीमध्ये नाही? एक मध्ये हा आकार नाही. हा एक मध्ये नाही, 4 मध्ये नाही. नुसता हा आकार पाहिला. आपण आकृती उघडून तर बघत बसलो नाही अजून. केवळ जाधव आपल्याला हा आकार कोणत्या आकृतीत नाही पर्यंत पोचता येत आहे का? ही वापरायची उद्या. चला पुढे. गडी इकडून इकडे, इकडून इकडे आणि या ठिकाणी हा आकार उजव्या बाजूवर कोठे कोठे नाही. 1 मध्ये नाही, 3 मध्ये, 4 मध्ये. पहा उत्तर आलं. हे इकडं काढलं तर हाच आकार इथे तयार होईल. याचे इकडे इथे आकार हा तयार होईल, पुन्हा इथे तयार होईल. ते ह्याच्यावरनं पाहिजे. केवळ एवढ्या आकारावरनं पाहिलं तर तो फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ही बघणे ही ट्रिक आहे. सगळीकडे तारसर पाणी करत बसायचं नाही. चला प्रश्न क्रमांक 33. 4 पाकळ्या आहेत. आकार 5 पाकळ्यांचा. चालेल का आकार? नाही. इथं किती आहेत? 4 आहेत. इथे किती आहेत? 5. चालेल का? हा पाकळ्याचा आकार आणि हा पाकळ्याचा आकार बघा कोणता चालेल? चालेल. हा चालणार. या पाकळ्याचा आकार जर दिला असता कर्व, तो वेगळ्या पद्धतीने या पद्धतीचा कर्व पान, या पद्धतीने कर्व पान परत समजतो. चला प्रश्न क्रमांक 34. तुकडे जोडायचे आहेत. 3 तुकडे आहेत. 3 आहेत, 3 आहेत, 3 आहेत. किती आहेत तुकडे? 4. या तुकड्यामधला चौकोन पहा. हा चौकोन आकार आहे का याच्यात? सॉरी पंचकोन. पंचकोन आकार आहे का याच्यात? ह्याच्यात आहे का पंचकोन? चौकोन या 1 2 3 4 रेष पंचकोन इथं आहे. उत्तरील पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 30. 3 तुकडे आहेत. 3 तुकडे जिरवायचे. 3 इथं आहेत. इथे 10 तुकडे वाटतात. म्हणजे हा पर्याय होते. पहिला, तिसरा, चौथा. त्याच्यामध्ये हा चौकोनी आकार पाच. हा चौकोनी आकार ज्या पद्धतीचा आहे का तो? उत्तरील पर्याय क्रमांक. चला 36वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. 3 गोल. हे 3 गोल एकाच मापाचे आहेत. एकाच मापाचे कुठं आहेत? इथं काय वेगवेगळ्या उत्तरील पर्याय क्रमांक. चला 37वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. त्या ठिकाणी हा आकार पाहिजे इथे जुळतो का? या ठिकाणी पैसे दाखवला जाईल. हा त्या ठिकाणी लाल पेन घ्या. लाल पेन घ्या. काळ्या मध्ये पेन वेगळा होता. या ठिकाणी हा आकार दिसतो का? हा आकार कुठे अशा पद्धतीने आकार नाही. या ठिकाणी आहे का? या ठिकाणी असा आहे. वरती गेल्यानंतर वरचा तिरका आकार इथं आहे का? नाही. पेन नाही का रे आकृत्या जुळवायला? पेन नाही का? पेन हाताने करतोय काय? पेन आहे ना? पेन करायचं.
इथं आकार तो जुळत नाही. उत्तर येणारे पर्याय क्रमांक ए. चला प्रश्न क्रमांक 38वा प्रश्न. यस चा आकार का? हा यस, त्याला गोल, गोलाला यस जुळतं का? इथं गोलाला यस जुळतं का? सगळे अर्ध गोलच आहे, यस जुळत नाही. इथं कुठं इथं जुळतं का असं यस नाही, इथं सगळे अर्ध गोलच आहे. इथे पहा, इथे जुळतो का? ओके गुड. इथं गोल. पर्याय क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 39. यामधला आकार या गोलावरती आधारित आहे. हा गोल या चौकोनाच्या पुढं इथं आहे. इथं उभ्या रेषा पहा, उभी रेष, आडवी रेष, या ठिकाणी आकार जुळतो. इथं या ठिकाणी पहा, या ठिकाणी गोलाची जागा बघा बरं का. या रेषेच्या बरोबर चिटकून येईल अशा पद्धतीने या रेषेला येतो का चिटकून? इकडे पाहिजे होतं, इथं बरोबर जुळतो. इथे या रेषेच्या इकडे गोल पाहिजे आहे का? नाही. इथे गोल हा या उभ्या रेषे इथे ज्या इकडे पाहिजे, या गोलाच्या केवळ जागेवरनं पर्याय क्रमांक 2 येतो आहे. तर प्रश्न क्रमांक 40. त्रिकोणाखाली छोटा त्रिकोण, या ठिकाणी मोठा त्रिकोण, त्या खाली बारका त्रिकोण जुळतोय का? इथं नाही. इथं मोठा त्रिकोण जुळतोय का? नाही. इथं बारका जुळतोय, त्याच्यावरती मोठा त्रिकोण इथे जुळायला हवा होता, जुळत नाही. इथे मोठा जुळतोय, त्या खाली बारका त्रिकोण, आडवी रेष नाही. इथे पहा, मोठा त्रिकोण आहे, त्या खाली बारका त्रिकोण. पर्याय क्रमांक 4. चला विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने बुद्धिमत्ता आपण सोडवला. आता आपण गणिताकडे लक्ष देणार आहोत. एक मला त्यात कोणाचं तरी द्या. एकसरी 7 असणाऱ्या 2 पूर्ण संख्या किती? प्रश्न क्रमांक 41. एकस्थानी 7 असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या. चला 2 अंकी म्हणजे 1 ते 10 मधल्या चालणार नाही. त्यापुढे एकस्थानी 7 असणाऱ्या 17 बागोली एकस्थानी 60 असणाऱ्या सगळ्या मूल्य 17, 27, 37, 47, 57, 67, 77, 87, 97 7 येणारे आता प्रश्नामध्ये काय म्हणलाय? एकक स्थानी 7 असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या. आता यातल्या मूळ संख्या नसणारे कट करून टाका. 27 मूळ आहे का? नाही. 57 मूळ आहे का? नाही. 77 मूळ आहे का? नाही. 87 मूळ आहे का? नाही. या कट किती राहिल्या रे? किती राहिल्या? 5. इथं 5 असतील तर त्याने तेवढ्या दिल्या तरी काय हरकत नाही. आणि एखाद्याने संपूर्ण लिहिले एकसरी 7 असणाऱ्या सगळ्या संख्या, त्यात मूळ संख्या असणाऱ्या ठेवल्या, मूळ संख्या नसणाऱ्या कट केल्या तरी कच्चं काम हे केलं पाहिजे. ही का 87 चालणार नाही? किती जातो का त्याला? 29 त्रिक 87 म्हणून येईल करणार. या आखरीसाठी 77 नाही करणार. 19 त्रिक 57 नाही करणार. 9 त्रिक 27 नाही करणार. यातून आपल्याला कळल्या पाहिजे. पाठ असतील तर हरकतच नाही काय. चला कोणत्या संख्येला 15 ने भागले असता भागाकार 15 येतो? बाकी नंतर लोक कोणत्या संख्येला 15 ने भागले असता बघा माहिती मध्ये x याला 15 ने भागले तर भागाकार 15 येतो. म्हणजे 15 इकडे भागले इकडे पाठवले म्हणजे तीन संख्या बरोबर काय ना 15 गुणिले 15 म्हणजे 15चा मग 15चा वर्ग आणि त्याच्यामध्ये बाकी 5 होते म्हणजे ही बाकी 5 त्यात ऍड केली म्हणून संख्या काय येईल? 230. चला 43वा प्रश्न. एक भांडे दुधाने 1/3 भरलेले आहे.
ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 60 लिटर दूध लागते. तर भांड्याची क्षमता किती असते? 1/3 भरलेले आहे, याचा अर्थ काय होतं रे? 1/3 भरले. हे महत्वाचं आहे, हे पण महत्वाचं, तसं हे पण महत्वाचं आहे. याचा अर्थ साध्या सोप्या भाषेत सोडविसे 3 भागापैकी 1 भाग भरलेला आहे. म्हणजे 1 भाग भरला म्हणजे भूमी 2 भाग रिकामा आहे. 1 भाग भरला याचा अर्थ 2 भाग रिकामा आहे. आता आपल्याला एक आकडा दिलेला असतो, कशाचा तर दिलेला. काय दिले? ते पूर्ण भरण्यासाठी 60 लिटर दूध लागतं. पूर्ण भरायचे, मग भरायसाठी काय किती भरायला लागेल? अजून ते किती भाग भरावं लागेल याच्या सांगा. 2 भाग रिकामे ते भरायचे, म्हणजे 2 भाग भरण्यासाठी आपल्याला 60 लिटर लागतं. म्हणजे त्याचा अर्थ 2 भाग बरोबर 60 लिटर. 1 भाग बरोबर 60 भागिले 2 म्हणजे 30 लिटर. मग आपल्याला भरायचंय, आपल्याला पूर्ण भरायचे. आता असं म्हणलंय का अजून त्या भाग भरण्यासाठी किती लागेल? ते दिले भरण्यासाठी 60 लिटर लागते. म्हणजे भांड्याची क्षमता विचारली. भांड्याची क्षमता किती भाग आहे? 3 भाग आहे. 1 भाग बरोबर 30, मग 3 भाग बरोबर 30 गुणिले 30 90 लिटर. तर प्रश्न क्रमांक 44 इथे पदावली दिलेली आहे. एखादी सांगा रे कंसात. 3/5 बरोबर दिलेलं बरोबर आहे का? बरोबर आहे. आता पहिल्यांदा आपल्याला पदावली सोडवली, एक कंस सोडवावा लागतो. हा कंस सोडवावा लागेल, हाही कंस सोडवावा लागेल. या कंस सोडवायचा आपल्याला. या कंसात अगोदर काय करायचं असतं? भागिले म्हणजे काय असतं? ही मांडणी पर्यंत 3/5 अधिक 1/5 गुणिले 10/3. आता याच्यामध्ये गुणाकार अगोदर करायचा. आता इकडे आपल्याला बेरीज करायची, म्हणजे इथं छेद सारखा करावा लागते. नंतर तो अगोदर हे त्याला इथं गुणाकार करूया. आपण संक्षिप्त करून जाते का? जात असेल तर द्या. 5×1 5 गुणिले 10 अंशांचा गुणाकार केला तर 2 छेदाचा 3. म्हणजे काय झालं? अगोदर 3/5 अधिक ग्रामशता केला 2 छेदाचा केला 3. ओके. आता इकडं बेरीज करायची असेल तर काय करावं लागेल? 5 आणि 25 काय एका लसावी काय येतो? 45. म्हणजे या 45 ची किती पट होती? 900ची 1 पट 36. अधिक या छेदाची किती पट आहे? 900ची छेद 9 पट. 16 9 काही तर संक्षिप्त करून द्यायचं नाही, कारण बेरीज आहे तिथं संक्षिप्त करून काय आणून द्यायचं नाही. लक्ष पुढं दे. आता इकडे बेरीज किती? 144 आणि 36 किती येते? 6 4 0 8 1 4 हात 1 5 3 8 81 180 छेद 45. इथं गुन्हे गुणिले चिन्ह. ओके. आता हा कंस सोडवला पाहिजे आपल्याला. नंतर मग ते गुणाकार करायचा. इथं छेद इथं 5 आहे, इथे 3 आहे. संक्षिप्त करून घेऊ का? 3 1 3 का? बेरीज आहे. म्हणजे बेरीज केल्यानंतर तुम्ही घेऊ शकता. इथं बेरीज काय तुला काय करावं लागेल? छेद समान. 5 आणि 3 चा लसावी. या 5ची अंशाची 3 पट 9 अधिक इथं छेदाची 5 पट अंशाची 5 पट 9 10 19 छेद 15 गुणिले 180 छेद 45. अंशांशाचा गुणाकार करायचा का?
दे काय करायचं संक्षिप्त मुद्दे. चला 45चा 15 येतं का? आधी ह्याला 45 ओके काय हरकत नाही. येत नाही त्यांनी 15 लावले तर पुढे येतं. तर या 15 कोणाला जातो का नाही? या 19 नाही 19 चोक 76 छेदा 15 1 15. कसला पूर्णांक आहे रे? उत्तर असा असेलच असं आहे का? याच दशांश चिन्हामध्ये भोसले पळाव लक्ष दे. दशांश चिन्हामध्ये पूर्णांकामध्ये करता आलं पाहिजे. मी तर 15 आणि 76 ला भाग घालवला तर 15 15 5 75 बाकी राहिली 15 असं उत्तर असेल. दशांश चिन्हामध्ये केलं तर 15 5 75 एक राहिली एकूण मानाचा शून्य घेतला. दशांश चिन्ह संख्या झाली 10 15 कडे 10 नाही भाग शून्याचा पुन्हा शून्य घेतला झाले 100 15 एवढं 2 दशांश चिन्हापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 45. आठवी झाला का पेपर? त्याला 45वा सोडवा. 0.5 0.50 आणि 0.15 वजा 0.05 त्याला कंस पूर्ण 10/6. अगोदर ही बेरीज वजाबाकी केली पाहिजे. दशांश चिन्हातल्या बेरजा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडून करायचं. पहिलं ही बेरीज करूया. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आहे का याच्यात? नाही. पहिलं बेरीज 0.50 आधी करायचे दशांश चिन्हाकडे दशांश चिन्ह 0.15 ची बेरीज करा 0 5 5 दे 6 दशांश चिन्हाकडे दशांश वजा करायचे. दशांश चिन्हाकडे दशांश चिन्ह 0.05 आता 5 गेले 0 6 0 गेले 6 दशांश चिन्हाकडे दशांश 0.60 हे आपल्याला आता याला गुणिले 10/6 आहे. म्हणजे हे कसं लिहिलं पाहिजे? अंश छेदात. अंश छेदात कसं लिहायचं? दशांश चिन्ह नाही म्हणून अंश मांडून टाकायचं. दशांश चिन्ह नाही म्हणजे काय संख्या 6. दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? म्हणजे छेदामध्ये काय करायचं? एकावर 2 शून्य. कुठं गुणिले 10/60 आहे 6 आहे. संक्षिप्त रूप द्या. एका शून्याला 1 शून्य दिला 6 1 6 6 10 10 1 10 10 1 10 अंशांशाचा गुणाकार केला 1 छेदाचा 1 उत्तर 1. तर प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46. हा प्रश्न मात्र व्यवस्थित सोडवणं महत्वाचं आहे. -20 -10 +5 +4 -2 -3 भागिले काय नाही. आता तुम्ही बघा ओळीनं करत करा. -20चा अर्थ काय रे? मला त्या सिद्धीला 20 रुपये द्यायचे आणि -10 मला प्रेरणाला 10 रुपये द्यायचे. तुम्हाला देणं किती झालं? इथं पहा सारखी चिन्ह असतील त्यांची बेरीज करते. -20 आणि -10 इथं झालं -30. एवढं सोडवला. बाकीचं पुन्हा आहे तसं +5 +4 -2 -30 आणि +5 चिन्ह वेगळी वेगळी.
वजा 30चा अर्थ मला शिवप्रसादला 30 रुपये द्यायचे आणि अधिक 5 म्हणजे माझ्या खिशात 5 रुपये. मी काय मिळेल शिवप्रसाद माझ्या खिशात 5 रुपये तेवढंच घे, बाकीचं बघू. मग तू वजा 30 रुपये घेणं होते त्यातनं मी त्याला 5 रुपये दिले, किती राहिलं? हे करायचं कसं? जेव्हा वेगळी वेगळी चिन्ह असतील, एकाला वजा एकाला अधिक आहे, तेव्हा मोठ्या संख्येतनं लहान संख्या करायची, चिन्ह बघायचं नाही. मोठी संख्या कोणती आहे? 30, त्यातनं 5 घालवा, किती राहिले? मोठ्या संख्येचं चिन्ह आहे. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? वजा. मोठ्या संख्येला वजा. पुढलं राहिलेलं अधिक 4 वजा 2 वजा 3. आता हे वजा 25, मला 25 नाही, तेवढ्यात शिल्लक आलं असेल तुम्हाला 4 रुपये घ्या. 4 रुपये त्याने दिलं, मी माझ्या 4 रुपये आले, मी काय म्हणेन? तुला 25 दिलंय का शिवप्रसाद? हे 4 रुपये मला शिल्लक दिलं, हे घेऊन टाक, राहिलेलं बघून येतं. वजा 25 अधिक 4, चिन्ह वेगळी वेगळी. मोठ्या संख्येतनं लहान संख्या घालवा, मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 25 मधनं 4 गेले, मोठी संख्या कोणती आहे? 25 ला कोणतं चिन्ह आहे? वजा. पुढचं आहे तसं वजा 2 वजा 3. 21 रुपये देणे, पुन्हा 2 रुपये देणे, पुन्हा 3 रुपये देणे, मला देणं किती झालं? वजा 21 आणि वजा 2. याला 21 द्यायचे, याला 2 द्यायचे, मला किती झालं? वजा 23, पुढे वजा 3. 23 द्यायचंय, अजून 3 रुपये द्यायचे, म्हणजे किती झाले मला देणं? पण स्टेप बाय स्टेप. आता हुशार मुलगा असं नाही करत. तो काय करतो? आपल्या कुठल्या कुठल्या खिशात पैसे की देणं ते वेगळं काढतो, आणि माझ्या कुठल्या कुठल्या खिशात किती किती ते पण वेगळं काढतो. म्हणजे तो कसं करतो पहा. वजा 20, मी वजा 20 देणार. वजा 10, हे वजा 10 पण देणे. वजा 2 हे पण देणे. वजा 3 हे पण देणे. जेवढं देणं आहे वजा 20 वजा 10 वजा 2 वजा 3 एवढं देणं. हे किती झालं रे देणं? त्याला 20 रुपये, त्याला 10 रुपये, त्याला 2 रुपये, त्याला 3 रुपये. किती झालं देणं? 20 आणि 30 आणि 32 आणि 35 रुपये देणे. माझ्या खिशात आहे, एका खिशात 5 रुपये घालून, एका खिशात 4 रुपये घालून. माझ्या खिशात किती पैसे? अधिक 5 आणि अधिक 4. माझ्या खिशात एकूण किती आहे? अधिक 9. आणि मग इथं वजा 35 अधिक 9. याला वजा चिन्ह आहे, याला अधिक चिन्ह. वेगळी वेगळी चिन्ह असेल. मोठ्या संख्येत लहान संख्या घालवा, मोठ्या संख्येचं चिन्ह. 35 रुपये देणं होतं, त्यातलं 9 रुपये माझ्या खिशातला होतं, तेवढं दिलं गोडरेला. राहिले किती देणं मला? 35 मध्ये 9 रुपये दिले, राहिले किती? 26. मोठ्या संख्येचं चिन्ह. आलं का लक्षात? गोडरे कळतंय का? गोडरे. पुढला प्रश्न. 40 पेक्षा लहान असणाऱ्या 5च्या एकूण विभाज्य संख्या किती आहे? 40 पेक्षा लहान. 40 चालेल का? 40 पेक्षा लहान 5च्या विभाज्य संख्या सांगा. मी 5च्या विभाज्य 5 ने भाग जाणाऱ्या 5 5 गुणे 10 5 3 15 विचारलंय काय तुझं पाठांतर चाललंय का? 40 पेक्षा लहान 5 ने विभाज्य 40 चालेल का? मग कशाला पुढे गाडी चालली? 5 ने विभाज्य संख्या किती आहेत मोजा या? 1 2 3 4 5 6 7. प्रश्न क्रमांक 48. एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना 60 पेन आणि 72 पेन्सिली सम प्रमाणात वाटल्या. वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांना 60 पेन सगळ्यांना सारखं वाटायचं.
शिवप्रसाद लाडका म्हणून त्याला ज्यादा ही गुडकी म्हणून तिला कमी असलं नाही सगळ्यांना सांग. आणि नुसतंच पेन नाही वाटायचं, पेन्सिली पण वाटायचं 72 पेन्सिल. काय करावं लागेल, 60 आणि 72चा मसावी काढावा लागेल. त्याला दोन्ही संख्याला कशाने भाग जाईल, 2 ने. 2 6 0 0 2 6 बेसल 12. पुन्हा जोडली जाईल 2 कमी 2 10 1 कमी 8 16. पुन्हा 3 जाईल 3 5 15 3 6 18. आता या 5 6 वाटता येणार. यांचा गुणाकार किती मसाली, 3 दुने 6 6 दुने 12. वर्गात जास्तीत जास्त कमीत कमी विद्यार्थी 12 आहे. त्या 12 पोरांना प्रत्येकाला 5-5 पेन आणि 6-6 पेन्सिली वाटता येतात, सम प्रमाणात आहे. एकाला जादा एकाला कमी असं वाटप करायचं नाही. चला प्रश्न क्रमांक 49. 1/3 2/9. 1/3 2/9 5/6 5/6 4/12 4/12 यांचा लसावी. जेव्हा अपूर्णांकांचा तुम्हाला लसावी काढायचा असतो तेव्हा जे अपूर्णांक दिलेला आहे त्याचा अंशाचा करायचा. लसावी सांगितला अंशाचा करायचा, मसावी सांगितला अंशाचा करायचा. जे विचारलेलं आहे ते अंशाचं करायचं आणि छेदाचं त्याच्या उलट करायचं. लसावी विचारला अंशाचा लसावी काढायचा आणि छेदाचा मसावी. म्हणून इथं 1/3 2/9 5/6 4/12 याचा लसावी काढताना अंशाचा लसावी. 1 2 5 4 याचा लसावी काढतो. तर ती 4 संख्याला कशाने भाग जाईल, 3 संख्याला कशाने जाईल नाही, 2 संख्याला 2 ने 1 के 2 4 5 कसे. आता कशाने जाईल नाही, कशाने इथं 2 ते 5 कसे पुन्हा 5 1 5. अंशाचा लसावी किती येणार आहे, 5 दुने 10 दुने 20. आणि छेदाचा काय करायचा, मसावी. छेदाचा मसावी काढायचा. मसावी कशा कशाचा काढायचा आहे, 3 9 6 12. बघा या सगळ्या संख्येला कशाने भाग जातो, 3 ने. 3 किती 3 3 9 3 6 3 12. आता कशाने जातो का नाही, याचा काय काढायचं आपल्याला, मसावी. मसावी किती येणार आहे, 3. म्हणजे काय त्याचा लसावी, या दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी काय, लसावी काय 20/3. मसावी विचारला असता तुम्ही अंशाचा मसावी काढला असता, छेदाचा लसावी. म्हणजे जे विचारले ते कुणाचं करायचं, फक्त अंशाचं. आणि त्याच्या उलट कशाचं करायचं, छेदाचं. चला प्रश्न क्रमांक 50. 50वा प्रश्न. 11 मुलांच्या गुणांची सरासरी 18 आहे, तर ती पहिल्या 5 मुलांच्या गुणांची सरासरी 17 आहे. आणखी 5 मुलांच्या गुणांची सरासरी 20 आहे. तर 6व्या क्रमांकाच्या मुलाला किती गुण मिळाले. 11 मुलं आहे, या 11 मुलांची सरासरी 18 आहे. म्हणजे 11 मुलांना एकूण गुण 11 गुणिले 18. 18 एके 18 18 1 18 एके 18 आणि 19. ही काय झाली, 11 मुलांच्या एकूण गुणांची बेरीज. एकूण गुण झाले 11 मुलं. आता ह्याच्यात काय त्यांनी जादू केली का, पहिली जी पोरं आहे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पोरं. तर त्यांनी सांगितलं की पहिल्या 5 मुलांची सरासरी 17 आहे.
ही पहिली 5 मुले 2 3 4 5 यांची सरासरी 17 असेल. या 5 मुलांच्या गुणांची बेरीज किती होईल रे? 17 5 45. मग राहिलेल्या या 6 पोरांची बेरीज 198 मध्ये हे 85 मध्ये किती राहिलेल्या 6 मुलांची. पुन्हा काय म्हणलंय? अंतिम 5 मुलांची सरासरी 20 आहे. शेवटची 5 पोर यांची सरासरी 20 आहे. या 5 जणांची बेरीज किती? 20 गुणिले 5 केलं. यात वाघाळला कुठला? 6वा पोरगा कुठं धरला? पहिल्या 5 मुलांची बेरीज आहे, शेवटच्या 5 मुलांची बेरीज. मधल्या मुलाचं पुत्र नाव नाही, याचे मार्क काढायचे. पहिल्या 5 मुलांची बेरीज शेवटच्या 5 मुलांची 10 जणांची झाली. मग 11 मुलांच्या बेरीजीतनं या 10 जणांची वजा केली की कोणाचं येणार आहे? 6. या दोघांची बेरीज किती? 85 अधिक 100 185. 198 मध्ये 185 वजा केले. 8 5 गेले 3 9 8 गेले 1. ही 13 मार्क त्या 6व्या पोराला पडलेली आहे. आपल्याला विचारले 6व्या पोराला किती मार्क पडले. कळलं का? गायकवाड. चला 1.09 51 1.09 गुणिले 5.908. त्याचे पर्याय बघायचे बरं का आपल्याला. पर्याय कुठं आहे? ही संख्या नजीकच्या पूर्णांकात उत्तर किती असेल? याचे पूर्णांक केले तर किती होतील रे? तर 2 अंकी संख्या आहे. 50 किंवा 50 पेक्षा मोठी पाहिजे तर हे 2 होती. 50 पेक्षा लहान आहे म्हणून हे 1. आणि इथं बघितलं पुढं 1 अंकी बघितलं 5 पेक्षा मोठी, 2 अंकी बघितलं 50 पेक्षा मोठी, 3 अंकी बघितलं 500 पेक्षा मोठी. म्हणजे हे किती होतील पुन्हा? 6. 1 गुणिले 6. उत्तर बरोबर येणार आहे. सवय ठेवायची काही भोसले वापरायची का वैष्णवी? नाही पद्धत. आपण काय करायचं इथं? काय करायचं? गुणाकार करायचा. इथं विषयाची परीक्षा घ्यायची. काही येत नाही का पाठ आपल्याला? येतो. चला 1.9. आता ही मोठी 4 अंकी संख्या वर लिहू. 5.908 गुणिले 1.909 गुणाकार करायचा. 9 8 72 2 7 9 0 7 7 नवीन 81 8 9 5 45 9. पुढे दशकाने गुणायचे. पहिले आजचे काठ मारा. दशकाने गुणायचे. एककाने 0 0 8 0 0 0 0 0 9 0 0 5 0. शतकाने गुणायचे म्हणून 2 0 द्या. 1 8 8 1 0 0 1 9 9 1 5 2 7 8 1 9 3 9 5 14 4 5 7. दशांश चिन्ह इथे 3 आणि इथे 2 म्हणजे 5 संख्येच्या अगोदर 1 2 3 4 5 संख्येच्या अगोदर उत्तर काय आलं? 6. आणि पुढे एककात पूर्ण करायचंय. पुढं काय? एक अंकी बघितलं तर 5 पेक्षा लहान उत्तर काय येणार आहे? ते उत्तर काय येईल? 6. आता हे बरोबर आहे. चला प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52. रामच्या आईने प्रत्येकी 500 मिली अशा 3 दुधाच्या पिशव्या मध्ये दूध गरम करून 20 कपामध्ये सारखे भरले तर प्रत्येक कपात किती दूध? 500 मिलीच्या 3 पिशव्या म्हणजे काय होईल? 500 गुणिले 3 किती झालं? 1500 मिली. 1500 मिली. आणि 20 कपात होता येतं म्हणजे काय केलं पाहिजे? भागिले 20. इथं 0 ला 0 घालवा. त्याला 2 लावा 20
साती 14 बाकी राहिली एका शून्य घेतली 10 ते 25 उत्तर किती आलं 75 दगड लिटर 75 मिली प्रत्येकाच्या कपात दूध आहे 53 दर साल दर शेकडा 6 दराने 2 शेतकऱ्यांनी समान कर्ज घेतली एकाने एका वर्षात कर्ज फेडण्यासाठी 47,700 रुपये भरले तर दुसऱ्याला 2 वर्षांत कर्ज मुक्त होण्यासाठी किती रुपये भरावे लागले दर दिलेला आहे 6% दर आहे 6% कालावधी 1 वर्ष आणि त्याने रास भरलेली 6% दराने 47,700 रुपये रास आहे व्याज नाही रास आहे 47,700 रुपये 100 रुपयाचं किती आता हे तर रास काढायला आपल्याला इथं मुद्दल काढावं लागतं दुसऱ्या शेतकऱ्यांनी बी तेवढंच मुद्दल घेतलेलं आहे त्यांनी 2 वर्षानंतर भरलं त्याला किती भरावं लागतं आता इथं एका 100 रुपयाची रास किती होईल एका वर्षाने 100 रुपयाचं 6% दराने एका वर्षाचं व्याज किती होईल 100 रुपयाचं 6% दराने रास किती होईल 106 रुपये 6 रुपये व्याज होईल रास किती होणार आहे 106 याच्यावरती एकमान पद्धतीत मांडायची 100 रुपयाला 106 रुपये कोणत्या रकमेची रास 47,700 रुपये मांडणी काय होईल सांगा x बरोबर 47,700 गुणिले 100 भागिले 106 कशाने भाग जाईल 2 ने दिला तर 53 इकडे 2 ने दिला तर 50 ते भाग जाणारी संख्या असते लक्षात ठेवा 3च्या पाड्यामध्ये एकच 7 किती स्थानी येतो 3च्या पाड्यात एकच 7 किती स्थानी येतो 9व्या स्थानी म्हणजे या 53 90 हे डोकं चाललं पाहिजे हे स्मार्ट मुलाचं काम आहे 53 90 50 90 किती रे 5 90 50 90 450 वरचे 3 90 27 450 27 इथं 9चा भाग लागेल आणि वरती किती शून्य 2 शून्य देऊन टाक 900 गुणिले 50 करायचे महा शून्य मांडून टाकायचे 2 शून्य आणि 1 शून्य 3 शून्य मांडून टाका 9 5 एवढं काय आहे मुद्दल आहे आता दुसरं या पहिल्या शेतकऱ्याने 45,000 रुपये कर्ज घेतलं 6% दराने 47,700 भरून तो मोकळा झाला दुसऱ्या शेतकऱ्याने 2 वर्ष हे वापरलं तर त्याला किती रुपये भरावे लागतील व्याज बी काढावं लागेल रास बी काढावं लागेल हे सूत्रात घालून करावं लागेल किंवा कसं करावं लागेल ते नंतर अगोदर मुद्दल दुसऱ्या शेतकऱ्याचं काढूया मदत भागिले 100 व्याज निघेल 45,000 रुपये गुणिले दर 6% कालावधी 2 वर्ष भागिले 100 2 शून्यला 2 शून्य घाला 12 450 गुणिले 12 12 शून्य शून्य 12 पंचे 60 शून्य 6 12 42 6 त्याला व्याज भरावे लागेल आणि मुद्दल किती होतं 45,000 अशी एकूण त्याला दुसऱ्या शेतकऱ्याला किती भरावे लागतील 50,400 हुशार मुलगा काय करेल एका वर्षात किती भरायला लागलं व्याज 47,700 मुद्दल भरली त्यांनी रास भरली होती त्यातनं मुद्दल वाजा केलं तर किती झालं 2,700 एका वर्षाचं 2 वर्षातून 27ची दुप्पट 5,400 आलं का
हुशार मुलगा कसा करेल हे लक्षात घ्या. स्मार्ट मुलगा. एका वर्षाला 27 बसलं म्हणजे 2 वर्षाचं किती होणार आहे? 54. आणि मुद्दल किती होतं? 45,000. इकडे 45,000 होतं, त्यांनी 45,000. 50,000 अधिक 54. उत्तर येणार 50,400. किती द्यायला पाहिजे? 54,000. कसं 54,000 येईल? अरे 45,000 अधिक 5400. व्याज होतंय किती? 5,400. मी त्याला काय म्हणलं? 5400. बरोबर आहे का रे? 5400 म्हणलेलं. 45,000 आणि 5,400 किती झालं? 50,400. 54,000 होईल. त्याला ओमने एक वस्तू 400 रुपयाने विकली आणि त्याला विक्रीच्या 1/10 पट नफा झाला, तर त्या व्यवहाराचा शेकडा नफा. 400 रुपये विक्री. कितवा प्रश्न आहे? 54. 400 रुपये विक्री. 400 रुपये विकल्यावर काय झालं? त्याला विक्रीच्या 1/10 पट नफा. विक्रीच्या 1/10 पट नफा. याचा अर्थ काय? 1/10 चा अर्थ काय? 10 भागापैकी 1 भाग नफा झाला. विक्रीच्या म्हणले म्हणजे विक्री किती आहे? 404. 4 म्हणजे गुणिले 1/10. 400 चे 1/10 किती येत आहे? एका शून्याला 1 शून्य दिला. किती आलं? 40 रुपये. काय झालाय? नफा. मग खरेदीची किंमत किती रे? 400 रुपयाला विक्री, 40 रुपये नफा. मग खरेदी किंमत किती? 400 वजा 40 360 रुपये. काय खरेदी? आपल्याला काय विचारलंय? शेकडा नफा. शेकडा नफा बरोबर काय सूत्र आहे? नफा गुणिले 100 भागिले खरेदी. नफा किती आहे? 40 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 360. एका शून्याला 1 शून्य झाला. 4 1 4 4 9 36. 100/9 टक्के. हे पुन्हा पूर्णांकात केलं तर 9 1 9 बाकी राहिले 1 वर 0 घेतला 10. 9 1 9 11.1 टक्के. दशांश चिन्हात केलं तर 11.1 आवडते ते एवढे टक्के. तर यामध्ये कुठलं उत्तर आहे? पहा कोणतं उत्तर आहे? 11.1 असेल. 100/9 टक्के असेल. 11.1/9 टक्के असेल. कोणतंही उत्तर पर्यायामध्ये असू शकतं. तर 55वा प्रश्न. सत्यजित लक्ष दे. शुभमचे आजचे प्रश्न नीट वाचा. शांतपणे प्रश्न होता, तो कसा सोडवावा लागेल याचा विचार करा आणि मग सोडवा. शुभमचे आजचे वय 12 वर्ष. वडिलांचे आजचे वय 42 वर्ष. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. जेव्हा शुभमचे वय 10 वर्ष होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर काय असेल? सोपं आहे. नाव लिहा, त्यांची वय. कोण कोण आहे? शुभम. शुभमचं आजचं वय किती? हो, शुभमचं आजचं वय 12 वर्ष. शुभमचे वडील, याचं आजचं इथं लिहा, इकडे बाजूला आजचं लिहा. आजचे वय. शुभमचं आजचं वय 12 वर्ष. वडिलांचं आजचं वय 43. आणि आईचं आजचं वय 6 वर्ष. 6 वर्ष सांगितलंय ना. कुणापेक्षा? शुभमपेक्षा. म्हणलं आईचं किती? 6 वजा गेले आईचं वय. आता पुढे काय म्हणलंय? शुभमचं वय 10 वर्ष होतं.
मग कधी असेल ते 10 वर्ष शुभमचं वय इथं खाली द्या 2 वर्षापूर्वी शुभमचं वय 10 वर्ष, वडिलांचं वय आणि आईचं वय 34. आणि मग काय विचारले त्यांनी? शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी गुणवत्ता. शुभमचं वय 10, आईचं वय 34, याचं गुणवत्ता. कशाने दोघांना पण भाग जाईल? 2 घालवला इकडे काही 5, इकडे 2 घालवला 17. म्हणजे 2 वर्षापूर्वी शुभमचं त्याच्या आईशी वयाचं गुणोत्तर काय होतं? 17. 56वा प्रश्न शाळेतील मुलांचा आहे. एका गावामध्ये शाळा आहे भोंशी. त्या गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहे. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही? मांडणी काय करता येईल? 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येत. 500 विद्यार्थी 350 विद्यार्थ्यांना पोहता येत. आपल्या विद्यार्थी किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही? कशी मांडणी करा? पोहता येणारे कसे काढा का पोहता न येणारे कसे काढा? 500 ला 350 पोहता येणारे. आपल्याला येणारे विचारलेत का? येणारे विचारलं असतं तर लगे 500 ला 350 तर 100 ला किती? हे पोहता येणारे झाले. किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही? जरा वाच, माझे डोळे देऊ का चष्मा? नको ना? काय प्रश्न नाही, वाचत जा. पाहिजे असला तर माझा घेईल का चष्मा? तुला पाहिजे असला तर सोडा वेटरचे काय दिसायचं नाही तुला. काय करावं लागेल? विचारले काय हे लक्षात घ्या. तर इथं 500 ला 350 तर 100 ला किती काढले तर पोहता येणारे आणि मग पोहता न येणारे काढावे. इथं मांडणी केली तर x बरोबर 100 गुणिले 350 भागिले 500. 2 शून्याला 2 शून्य, 5 एके 5, 5 7 35 0 0. हे 70% आले पोहणारे. म्हणजे पोहता न येणारे 100 वजा 70 म्हणजे 30%. 2 करावं लागलं. ती जर मांडणी वैष्णवी 500 मधल्या 350 मुलांना पोहता येत, मग पोहता येत नाही किती मुलांना? इथं मांडणी जर केली असती 500 ला 150 मुलांना पोहता येत नाही तर 100 ला किती? मांडणी काय झाली असती? x बरोबर 100 गुणिले 150 भागिले 500. 2 शून्याला 2 शून्य, 5 एके 5, 5 एके 15 वरचे 0 0. 30% मुलांना पोहता येत नाही. डायरेक्ट उत्तर आलं. 30% पोहता येत नाही. हे समजून घ्या. येतं येत नाही हे. चला प्रश्न क्रमांक 56 झाला. 57 जनार्दन यांनी एक म्हशी 23,500 रुपयांना विकत घेतली. वेदांत काळे दुसरी. वेदांत काळे दुसरी. जनार्दन यांनी एक म्हशी 23,500 रुपयांना विकत घेतली. ते आणताना वाहतूक खर्च 1200 रुपये झाला. याशिवाय त्यांना 300 रुपये कर भरावा लागला. ते म्हशी त्यांनी 24,250 रुपयात विकले तर त्यांना नफा झाला की तोटा? 30%. खरेदी 23,500 ही खरेदी. वाहतूक खर्च खरेदीमध्ये धरायचा असतो 1200 रुपये. त्याचा टॅक्स भरावा लागला 300 रुपये कर. तोही खरेदीमध्ये धरायचा. म्हणजे विकस तो जेवढा त्याच्यावर खर्च केला, दुरुस्तीवर असेल, वाहतुकीवर असेल, हमाली असेल, कर असेल, हा सगळा खरेदीमध्ये धरायचा.
एकूण त्यांना केवढ्याला मशीन पडलं 25,000. 5 10 शून्य 25,000 ही त्यांची काय झाली एकूण खरेदी किंमत आणि हे त्यांनी विकलेलं आहे. विक्रीची किंमत किती आहे हा? काय मग यांना नफा झाला का तोटा झाला 25,000 घेतलं 26,000 हा तोटा झाला. किती तोटा झाला 750 रुपये. आता शून्यातनं 5 जात नाही मनाचा अर्थ घ्या 5 5 गेले 5 शून्यातनं 3 जात नाही मनाचा अर्थ घेतला 2 टाकला 3 गेले 7 5 5 गेले 0 एवढा काय झाला तोटा. एवढा तोटा झाला मग शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी. तोटा झालेला आहे 750 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे 23,500 किती 25,000 ही एकूण खरेदी किंमत घ्यायची असते. 2 शून्याला 2 शून्य इकडे 1 शून्याला 1 शून्य 25 एके 25 25 3 75 उत्तर येणार आहे 3% तोटा बोले नफा. सोनवलकर बघा काटकोन त्रिकोणाचं हे गणित खूप महत्वाचं आहे. याला समकोण असं देखील म्हणतात हिंदीमध्ये याला समकोण असं म्हणतात. काटकोन त्रिकोण प्रश्न क्रमांक 58 समकोण याची लांबी 5 दिली 3.5 आणि या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 आणि 4.2 आहे. ही बाजू आहे 3.5 सेंटीमीटर ही बाजू आहे 4.2 सेंटीमीटर आणि याचं क्षेत्रफळ विचारलंय. आता तुम्ही मला सांगा काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर 1/2 किंवा काय 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. जर काटकोन करणाऱ्या बाजू दिल्या नसतील ही दिली असतील याचा वर्ग करून त्यातली याचा वर्ग करून ही काढावी लागते. हे पण तुम्हाला सांगतो इथं तसं गणित नाहीये. पण 1/2 गुणिले पाया किती आहे 3.5 गुणिले 4.2 हे दशम चिन्हामध्ये दशम चिन्ह काढायची का असं करायचं बघा असं करायचं बघा 2 ने कशाला भाग जाईल 4.2 याला काय भाग जाणार 20 केला भाग जाणार गुणिलेच्या दशम चिन्हापुढे 2 घेतले 2 जरी 2 एकत्र काय आले तुम्ही 3.5 गुणिले 2.1 काढायचो 21 चा 5 दशे म्हणजे 105 चले 21 दशम चिन्ह दोन संख्या एवढे चौरस सेंटीमीटर. पुढे प्रश्न क्रमांक 59 विनिताने दर साल शिकरा 7 दराने बँकेत 15,000 रुपये 1 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर तिला वर्षाला किती व्याज मिळेल 15,000 रुपयाचं 7% दराने एका वर्षाचं व्याज विचारलेलं आहे. 2 शून्याला 2 शून्य 15 5 वर्षांवरचा हा शून्य एवढं व्याज मिळेल. आपल्याला फक्त व्याजच विचारलेलं आहे रास विचारलेली नाही. शेवटचा 60 प्रश्न आहे. एका 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती भागीच्या
आत कोकणालगत बागेभोवती 2 मीटर लांबीचा रस्ता करायचा आहे. रस्त्याला 25 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसवायच्या आहेत. अशा किती फरशा आणाव्या लागतील? 40 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद आकृती काढायची. 40 मीटर लांब आहे आणि 30 मीटर रुंद आहे. या बागेच्या आत कुंपणालगत 2 मीटर लांबीचा रस्ता करायचा. इकडं इकडे 2 सोडलं, इकडे 2 सोडलं, आतमध्ये किती राहिलं? 30. इकडे 2 सोडलं, इकडे 2 सोडलं, राहिलं किती आतमध्ये? 30 होतं. इकडे 2 सोडलं, इकडे 2 सोडलं, 4 सोडलं, राहिलं किती? 26. तुम्हाला रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे तर कसं काढा? तर मोठ्या बागेचं क्षेत्रफळातलं आतल्या राहिलेल्या जागेचं क्षेत्रफळ वजा केलं की तुम्हाला रस्त्याचं क्षेत्रफळ आणि ते चौरस मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये आहे. सगळ्यात अवघड प्रश्न या पेपर मध्ये संपूर्ण बागेचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर 30 मीटर गुणिले 40 मीटर उत्तर आपलं येणार आहे. पण फरशा बसवायच्या आपल्याला सेंटीमीटर मध्ये, तर याचं क्षेत्रफळ देखील आपल्याला सेंटीमीटर मध्ये काढायचं, मीटर मध्ये करायचं नाही. का करायचं नाही? फरशा कुठल्या मापात आहे? सेंटीमीटर. मोठं येऊ का? काय अडचण येत नाही. 1 मीटरचे सेंटीमीटर किती होतात? 100. 30 मीटरचे सेंटीमीटर किती होते? 3000 सेंटीमीटर गुणिले 4000 सेंटीमीटर. हे काय शब्द झालं? बागे. हा गुणाकार करा. 3 चोक 12 किती शून्य येतील? 12 वर 7 2 3 4 5 6 एवढं त्या बागेचं घन चौरस सेंटीमीटर एवढं क्षेत्रफळ. चौरस सेंटीमीटर. आणि यातनं आपल्याला आतल्या याचं काय करायचंय? क्षेत्रफळ वजा करायचं म्हणजे रस्त्यात आहे. आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं. आतल्या आयताचं त्याची लांबी आहे 36 मीटर आणि रुंदी आहे 26 मीटर. हे पण सेंटीमीटर काढायचं, कारण हे सेंटीमीटर मध्ये केलं आपण. हे का केलं सेंटीमीटर? तर पुढे आपल्याला पुन्हा फरशीची माप सेंटीमीटर मध्ये. 36 सेंटीमीटरचे सेंटीमीटर किती होती? 3600 गुणिले 26 मीटरचे सेंटीमीटर 2600. हा गुणाकार करायचा. येत असेल सोडवा, नसेल तर 36,000 गुणिले 26,000 याचं क्षेत्रफळ. 26चा पाडा येतो का? येतो का? येत असेल तर ठीक आहे बाई. हे 2 शून्य, हे 2 शून्य, 4 शून्य मारून टाका. राहिलं की 26 गुणिले 36 26 25 26 56 असेल. 26 3 108 वर 88 मध्ये वरचे फक्त 5 मिळव. 88 आणि 5 83 मग 10. उत्तर किती येणार आहे? 9,36,00,000 93,00,000 60,000 93,60,000 हे कशात आलं? आतील बागेचं. बाहेर संपूर्ण बागेत आतल्या बागेचं वजा केलं की कशात येणार आहे? फक्त रस्त्यात वजा. 0 ते 0 गेले 0 0 ते 0 गेले 0 0 ते 0 गेले 0 0 ते 0 0 ते जात नाही. मला जात घ्या 10 ते 6 गेले 4
पुण्यात चार जात नाही, मनाचा आता घ्या. 10 4 गेले 6 आणि 12 10 गेले 2. 26,40,000 चौरस सेंटीमीटर हे रस्त्याचं क्षेत्रफळ आलं आणि त्याला एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागायचं. आहे 26,40,000. 26,40,000 त्याला भागिले एका फरशीची लांबी रुंदी किती आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ कसं काढा. 25 गुणिले 20. 25 गुणिले 20 मी एका फरशीचं क्षेत्रफळ आहे. हा भागाकार करायचा आहे. एका शून्याला एक शून्य घालून टाका. कशाने घालवता? 25 ने घालवता का 2 ने घालवता? 25 ने घालूया. 25 एके बाकी राहिली 1. एकावर 4 घेतली. 25च्या कड्यात 14 आहेत का? भाग लागेल किती गेले? 14 मध्ये शून्य गेले. 14 वर शून्य घेतले 140. 25 5 25 700 140 मध्ये 125 गेले. 15 वर शून्य घेतले 25 25 150 150 150 शून्य वरच्या शून्याशी शून्य. आणि आता याला भागायचं आहे 2 ने. 25 10 2 4 1 राहिला 2 8 16 वरच्या शून्य किती 2 फरशा लागतील? 5,280 फरशा लागतील. हे गणित जर तुम्ही मीटर मध्ये गेला तर इथं काय आलं असतं का? 1200 मीटर भागिले इथे 936 मीटर आलं असतं. इथं आलं असतं तुमचं 264 मीटर. मग इथं भागाकार करताना अडचण आली असते ना तुम्हाला. हे मीटर मध्ये आहे आणि फरशीची माप सेंटीमीटर मध्ये आहे. मग गोंधळ झाला असता. हा गोंधळ होऊ नये. फक्त आकडे मोठे झाले तरी अडचण नाही हे समजतं आपल्याला व्यवस्थित. 5 मिनिटं चला विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला मराठी पाहूया. 5 मिनिटं होऊन गेलेत. 8 वाजून 5 मिनिटं झालेत. चला मराठीचं नाव मराठीचं वेळ नाही आता. केलाय येसुबाई शिवनापूरच्या पिलाजीराव शिर्केंची मुलगी थोरल्या शिवछत्रपतीची सून म्हणून रायगडावरती आली. शिवछत्रपतीची सून म्हणजे कुणाची? शिवाजी महाराजांची बायको का? नाही, शिवाजी महाराजांची सून म्हणजे संभाजीची बायको. राष्ट्रपतीतर्फे झालेल्या या राणीला श्री श्री राज्ञी जयती असा शिक्का करून देऊन संभाजीराजांनी कारभार येसुबाईवर सोपवला. 1689 सालच्या 11 छत्रपती संभाजीराजांचा अत्यंत क्रूरपणे वध करण्यात आला. मराठ्यांची राजधानी किल्ले रायगड ही मुघली सेनेने वेढली. पण मन काबू ठेवून संभाजीराजांची पत्नी येसुबाई स्वराज्याच्या संरक्षणासाठी उभी राहिली. आपल्या पुत्राकडे वारसा हक्काने छत्रपती पद येत असतानाही आपल्या दिरायाला मंचकारवण करण्याचा निस्वार्थीपणाचा निर्णय येसुबाईंनी घेतला. रायगडाच्या पाडावानंतर येसुबाई आपल्या पुत्रासह मोगलांच्या कैदेत 30 वर्ष होत्या. पिलाजीराव शिर्के यांची मुलगी येसुबाई पुढा हे काय आवाज झालाय रे? शांतपणे जमतंय का रे? वरील उतारण्यात आलेला हत्या या शब्दाचा समानार्थी शब्द मराठ्यांची राजधानी. येसुबाई 30 वर्ष कोणाच्या कैदेत होत्या? मुघलांच्या म्हणजे औरंगजेबाच्या. येसुबाई यांनी कोणाचे मंचकारवण केले? इराचे राजारामाचे. काळजीपूर्वक उतारा का एका दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला. त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहीत नव्हते. म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकले आणि तेथे ठेवले.
नंतर तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेला. त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले, ते स्वयंपाकघरात शिरले आणि त्यांनी ते भांडे पाहिले. देवतान व्यापाऱ्याने इथे काहीतरी मौल्यवान लपवून ठेवले आहे, त्याला आपण ते घेऊया. त्यांनी ते भांडे उचलले. त्या सापाने त्यांना दोष करण्याचा प्रयत्न केला. चोर घराबाहेर पळाले, काहीही चोरता आले नाही. व्यापाऱ्याला आपल्या घरात काय आढळले? त्याने सापाला भांड्याखाली घातले, कारण कसे मारायचे माहित नव्हते. रात्री त्या घरी कोण आले? चोराने ते भांडे उचलले, कारण खाली आहे. चोर घराबाहेर पळाले, कारण सुमारे 2000 वर्षापूर्वी रोमन जहाजांनी व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली. या काळात सर्व भूमध्य प्रदेशावर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती. रोमच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती. रोमनांना भारतातून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे मसाले, कापड, मौल्यवान खडे, मोरासारखे पक्षी आणि माकडासारखे प्राणी. रोमन जहाजे लाल समुद्रातून अरबी समुद्र ओलांडून मलबार किनाऱ्याला किंवा पूर्व किनाऱ्याला येत असत. रोमन लोक आपल्याला हव्या असलेल्या मालाने जहाजे भरून घे, त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करत आणि रोमला परत जा. रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली. आज देखील दक्षिण भारतातील मंदिरांना सोन्याने सजवले. मंदिराचा पत्रा सगळा सोन्याचा आहे. एवढं सोनं लग्नामध्ये एक जण आपल्याकडे तोळ्यात देतो सोनं. लग्नात मुलीला आम्ही 2 तोळं घालू, 4 तोळं घालू, 5 तोळं घालू. इथं तोळ्यात नसतं सोनं, किलोनी सोनं असतं. आमच्या पुरीला 2 किलो सोनं, आमच्या पुरीला 3 किलो सोनं. एवढं सोनं, कारण तिकडे सगळ्यांच्या घरी किलोनी सोनं. सुमारे 2000 वर्षापूर्वी रोमन लोक मलबार किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले? व्यापाराच्या. रोमच्या सम्राटाची सत्ता कशावर होती? भूमध्य प्रदेशावर. पुरातन काळी चैनीचा माल खूप आवडत होता, म्हणून ते इथे येत होते त्या वस्तू घ्यायला. दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली, कारण रोमचे लोक त्यांना सोनं देऊन त्या वस्तू विकत घेत होते. रोम लोक भारतातून कोणता माल घेऊन जा? सोने घेऊन जातात. सोने घेऊन जात, तेवढं सोनं द्यायचं. मसाले, कापड, मोर सारखे पक्षी घेऊन जातात. शेवटचा उतारा पहा. रोबो हे एक यंत्र आहे, ते हलणारे यंत्र आहे. ते सूचनांचे पालन करते. या सूचना संगणकातून येतात. हे यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही, ते दमत नाही, ते कधी तक्रारी करत नाही. काय झाले, आता काम थांबवा, माझी सुट्टी झाली, असं काय नसतं. काय काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात. आज मोठ्या मोठ्या गाड्याच्या मारुती कार वगैरे आहे, त्यातला बरीचशी कामं रोबो जोडतात. ही सगळी यंत्र जोडतात, म्हणजे रोबो जोडतात. त्यामुळे तिथं माणसाचं कमी कष्ट लागतात. रोबो मोटर गाड्या बनवण्यात मदत करू शकतात. ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी धोक्याच्या जागी काही रोबो वापरले जातात. काही रोबो वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात. हे रोबो तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात. घर झाडतात वगैरे, भांडी धुतात, सगळं करतात. काही रोबो तर शब्द सुद्धा ओळखू शकतात. टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. काही रोबो माणसासारखे दिसतात, पण बरेचसे रोबो यंत्रासारखे दिसतात. पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज डेवो यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनिमेड. मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला. भविष्यात आपल्या अजूनही बरेच रोबो असतील जे आग विझू शकतील, युद्ध करू शकतील आणि रोग बरे करू शकतील. आयुष्य अधिक चांगले बनवण्यात ते मदत करतील. आज जी आपल्या पोटात वगैरे शोधायला सगळं रोबोट वापरतात. चला, पहिला रोबो, खऱ्या रोबोचं नाव काय होतं? पहिला रोबो वापरला गेला शोध लावणे या अर्थाचा उतार्याचा धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध. पहिला रोबो केव्हा बनवला गेला?
धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्या पुन्हा पुढील भागामध्ये. धन्यवाद.